अमरावती महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप, शिवसेना आणि युवा स्वाभिमानी पार्टीचं जागा वाटप हे जवळपास निश्चित झालेलं आहे। विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप 45 ते 50 जागेवरती लढणार आहे, तर 18 ते 20 जागेवरती शिवसेना आणि युवा स्वाभिमान पार्टीला 9 ते 12 जागा देण्याचं ठरलेलं आहे। 87 जागांपैकी 75 जागेसाठीची बोलणी ही सुरू असून ती बोलणी आता अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे। मुस्लिम बहुल भागातील 12 जागेवरती अद्यापही बोलणी ही झालेली नाहीये। तर आज अमरावतीतील हॉटेल महफिल इथं नेत्यांची बैठक होणार आहे। ही अंतिम बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये अंतिम निर्णय देखील घेतला जाईल। काल नागपूरमध्ये भाजप आणि शिवसेना नेत्यांमध्ये युती संदर्भात आणि जागा वाटपावरती बैठक झाली। या बैठकीला भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे, आमदार संजय कुटे, भाजप नेत्या नवनीत राणा, माजी मंत्री प्रवीण पोटे, जयंत डेहणकर, त्याबरोबरच शिवसेनेकडून माजी खासदार आनंदराव अडसूळ, मंत्री उदय सामंत, मंत्री संजय राठोड हे उपस्थित होते। तर अमरावती महानगरपालिकेतलं हे जागा वाटप जवळपास निश्चित झाल्याचं समजतंय। यामध्ये विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप 45 ते 50 जागेंवरती लढणार आहे आणि याच संदर्भातले अपडेट देतात आमचे प्रतिनिधी प्रणय निर्माण आपल्या सोबत आहेत। प्रणय, अमरावतीतल्या या जागा वाटपाचा फॉर्म्युला नेमका कसा असणार आहे? नक्की आकांक्षा, अमरावती महानगरपालिकेचा भाजप, शिवसेना आणि युवा स्वाभिमान या तिघांची युती ही काल नागपूरमध्ये वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीमध्ये फायनल झालेली आहे आणि जागा वाटपाचा फॉर्म्युला सुद्धा फायनल झालेला आहे। परंतु आपल्या जी विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली ती जी जागा वाटपाचं जे आहे ते भाजप हे 45 ते 50 जागेवर महानगरपालिकेमध्ये आपले उमेदवार देणार आहे, तर शिवसेनेच्या वाट्याला 18 ते 20 जागा जाणार आहे। तसंच युवा स्वाभिमान पार्टीचे आमदार रवी राणा यांचे आहेत, त्यांना 9 ते 12 जागा देण्याचं ठरलेलं आहे। आणि आज अमरावतीमध्ये या वरिष्ठ नेत्यांची बैठक हॉटेल महफिलमध्ये होणार आहे आणि त्यामध्ये या जागेचा जो अंतिम निर्णय आहे तो जाहीर होणार आहे, आपल्याला अशी माहिती मिळालेली आहे। आकांक्षा, अगदी धन्यवाद प्रणय या संपूर्ण माहितीसाठी। त्यामुळे आज अमरावती महानगरपालिकेतील या जागा वाटपांसंदर्भातली चर्चा ही आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। आज शेवटची बैठक होणार आहे आणि त्यानंतर या जागा वाटपूच्या फॉर्म्युलावरती शिक्कामोर्तब करण्यात येईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।